आपली खाद्य संस्कृती खूप विस्तृत आहे, पण तरीसुद्धा जे काही पदार्थ आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेले आहेत किंवा ज्या रेसिपीज आपल्याला दिलेल्या आहेत तर त्या तिथल्या हवामानाला अनुसरून त्याची रचना केली जाते। त्यातल्या त्यात बघायला गेलं तर सोलापूर भाग आणि मराठवाडा या दोन्हीमधल्या बऱ्यापैकी पाककृती अगदी समान आहेत, म्हणजे बऱ्यापैकी रेसिपीज अगदी सेम आहेत। आणि त्यातल्या त्यात बघायला गेलं तर धपाटे ही रेसिपी सोलापूर भागामध्ये आणि मराठवाड्यामध्ये अगदी समान बनवली जाते। म्हणजे जर तुम्ही पुण्याकडे किंवा कोल्हापूरकडे जाल तर तिथं भाजणीचं थालीपीठ केलं जातं, पण सोलापूर भाग असेल किंवा मराठवाड्यामध्ये मिश्र पिठांचे धपाटे केले जातात। याला कोणी थालीपीठ म्हणतं, कोणी धपाटे म्हणतात। सोलापूर भागामध्ये तुम्ही गेला तर हे आषाढामध्ये आवर्जून केले जातात, त्यासोबत कापण्या असतात। आणि मराठवाड्यामध्ये ते खास लोण्यासोबत खाल्ले जातात, ते पण घरी बनवलेलं पांढरं शुभ्र मऊ असं लोणी। तर आज आपण मराठवाडा स्पेशल लोणी धपाटे कसे करायचे ते बघणार आहोत। सुरुवात करूयात। मराठवाडा विशेष लोणी धपाटे करण्यासाठी इथं मी 2 कप ज्वारीचं पीठ घेतलंय। यामध्ये आपल्याला घालायचं 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप बेसन। आता यामध्ये घालूयात 1.5 कप एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीरीऐवजी तुम्ही बारीक चिरलेली मेथीची पानं सुद्धा घेऊ शकता। त्याचसोबत इथं मी 5-6 तिखट हिरव्या मिरच्या आणि 15-20 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, हा ठेचा घातला। पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे पांढरे तीळ आणि चवीपुरतं मीठ घालायचं। आता हे सगळं साहित्य आधी चांगलं एकजीव करून घेऊ। तर याला चांगलं मिक्स करून घेतलं। आता थोडं थोडं पाणी घालून याला सरसरीत मळून घ्यायचं। तर आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर हे बघा, खूप घट्ट नाही किंवा खूप जास्त सैल पीठ ठेवलं नाही, आपण लगेच असे धपाटे करून घेऊ। आता आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे, पण याला आपल्याला खूप वेळ असंच भिजत ठेवायचं नाही, कारण यामध्ये ज्वारीच्या पिठाचं प्रमाण जास्त आहे। त्यामुळे जर आपण याला जास्त वेळ भिजवत ठेवलं तर पिठाचा चिकटपणा कमी होतो। तर त्यामुळे आता लगेच याची थालीपीठ आपल्याला थापायला घ्यायचेत किंवा धपाटे थापायला घ्यायचेत। आणि हे धपाट्याचं पीठ मळत असताना आपण जे पिठांचं प्रमाण घेतलंय त्यामध्ये तुम्ही थोडंफार प्रमाण बदलू शकता, पण अगदी जास्त प्रमाण बदलू नका, कारण त्यामुळेच या प्रमाणामुळेच धपाटे चांगले खुसखुशीत व्हायला मदत होते। तर आपलं हे पीठ तयार झालं, लगेच आपण धपाटे थापून घेऊ। तर धपाटे थापण्यासाठी एक कॉटनचा स्वच्छ कपडा पाण्यामध्ये बुडवून घट्ट पिळून एका पोळपाटावर अंथरलाय। आता यावर थोडंसं पाणी लावायचं। आता जे धपाट्याचं पीठ केलं त्यातला एक गोळा काढून घेतलाय। आता याला पाण्याच्या हातानेच थापून घ्यायचं। असं पाण्यामध्ये हात घातला की धपाटे अगदी पटकन सरसरीत थापले जातात आणि पीठ हाताला चिकटून येत नाही। तर अगदी कडेने एकसारखे सगळीकडून धपाटं थापून घ्यायचं। तर सगळीकडून एकसारखं धपाटं थापले, खूप जास्त जाड किंवा खूप पातळ नाही आहे। आता याला मध्ये एक असं छिद्र करून घेऊ आणि धपाटे शेकून घेऊ। धपाटे शेकण्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय। यावर घेऊयात थोडंसं तेल। हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे। सरिताज किचनची तेल आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत। तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तेल लावून घेतलं। आता याच्यावर रुमाल अलगद उचलायचा, धपाट्याची बाजू आपल्याला खाली करायची आहे आणि रुमाल अलगद काढून घ्यायचा। आता धपाटं वरून सुकू नये म्हणून वरून थोडं थोडं असं पाणी लावायचं। आता एक अर्धा मिनिट झालं की धपाट्याची वरची बाजू थोडी सुकली की मग मध्ये आणि कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि धपाटं उलटून घेऊ। आता दोन्ही बाजूने धपाटे खरपूस भाजून घ्यायचे। गॅस मध्यम ठेवायचा, एकदम कमी पण नाही किंवा एकदम जास्त नाही। तर धपाटे दोन्ही बाजूने असं मध्यम गॅसवर शेकले। आता याला आपण लावायचे लोणी। तर भरपूर लोणी लावायचं आणि म्हणूनच याला नाव दिलं आहे लोणी धपाटे।
तर सगळीकडे असं लोणी लावून घ्यायचं. लोणी लावलं की याला परत उलटून घ्यायचं. दुसऱ्या बाजूनेही मस्त लोणी लावून घेऊ. लोणी लावल्यावर मात्र याला जास्त वेळ ठेवायचं नाही, नाही तर लोणी करपू शकतं आणि त्याचा करपट वास येतो. लोणी लावून एक 5-10 सेकंद परतलं, धपाटं काढून घेऊ. तर तयार झाले मस्त खमंग खुसखुशीत असे लोणी धपाटे. यासोबत जर घरचं पांढरं शुभ्र मौसूत असं लोणी असेल किंवा लोण्याचा एक मस्त गोळा असेल तर त्याची चव भन्नाट येते. अगदीच काही नसेल तर तुम्ही जे बाजारामध्ये बटर मिळतं ते वापरू शकता. तर हे धपाटे करत असताना आपण जी पिठं वापरली त्याचं प्रमाण तुम्ही थोडंफार खालीवर केलं, कमी जास्त केलं तरी पण चालेल. तुम्हाला अजून जास्त खुसखुशीत धपाटे पाहिजे असतील तर गव्हाच्या पिठाचं प्रमाण थोडंसं कमी करा, पण ते थापायला थोडेसे अवघड पडतात. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.